नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 16ची उमेदवार आहे सरिता तुषार गिरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मी लढत आहे आणि हे माझी पहिली निवडणूक आहे. आणि माझा हेतू लढण्यामागचा हाच आहे की मला समाजकार्य करायचं आहे. राजकारणापेक्षा मला समाजसेवा जास्ती करायची आहे, म्हणून मी या रिंगणात उतरलेली आहे. आपको क्या लगता है कि जो डबल इंजन की जो सरकार है, भारतीय जनता पार्टी है, कांग्रेस है, तो ऐसे में आपको ही क्यों चुनेंगे? आपके लोग क्यों चुनना चाहते हैं? मला असं वाटतं की जनता आता उजागर झालेली आहे आणि जागरूकतापणा जनतेमध्ये खूप आलेली आहे आणि त्यांना जे आताचं जे राजकारण आहे ते कळत आहे जे होत आहे. कारण आता काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये एक मर्डर झाला मनसे सैनिकाचा आणि आमच्यासोबत पण काही घडत आलं आहे. मनसेचे बॅनर फाडण्यात आले आहे. आमच्या रॅलीमधले जे मुलं आहेत त्यांना धमकवण्यात आलेलं आहे. तर हे जे गलिच्छ वातावरण चाललेलं आहे, मला कोणत्या पार्टीवर टीका टिप्पणी करणे माझा हेतू नाही आहे आणि माझ्या मनाला ते पटतही नाही, म्हणून मी नाव घेणार नाही. पण ज्यांनी जे केलं आहे ते त्यांना कळेल आणि मला असं वाटते की ह्या सगळ्या वेळ राजकारणात होत असतात, पण आम्हाला या गोष्टीकडे लक्ष न देता आम्हाला जे आमचं लक्ष आहे ते आम्हाला करायचं आहे आणि आमचं लक्ष पूर्ण समाजसेवेकरिता आहे. ताई, प्रभाग 16 मधून बीजेपीकडून वर्षा चौधरी लढत आहेत, काँग्रेसकडून संजना देशमुख लढत आहेत, अशातच आपण सुद्धा रिंगणात आहात. तर काय वाटते आपल्याला, विकासाचा आपलं जे हेतू आहे तो कशा प्रकारे वेगळा राहणार आहे? विकासाचे मुद्दे तर हे बघा, इलेक्शनच्या वेळेस सगळे मोठे मोठे आश्वासन देतात. आता आम्ही जो प्रचार केला, काही एरियात आम्ही गेलो तर मागचे जे होते नगरसेवक त्यांच्याप्रती आम्हाला आक्रोश ऐकायला मिळाला आणि तो एकदम भावनिक होता. काही लोक एकदम म्हणजे आम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि तो एकदम म्हणजे त्यांची जी भावना होती ते आम्ही जाणून घेतली आणि ते सत्य होतं. कारण त्यांनी म्हटलं की मतदान घ्यायची त्यांना गरज असते तेव्हा ते येतात आणि हात जोडून आम्हाला नमस्कार करून जातात, पण आमचे कामं काही होत नाही. तर त्यांच्या कुठेतरी भावना दुखवल्या गेल्यात आहे. तर आम्हाला उत्तर द्यायला त्यांच्याजवळ काही नव्हतं, आमच्याजवळही फक्त आश्वासनच होतं. मग आम्ही त्यांना शांततेने समजावलं. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही आश्वासन देण्यापेक्षा कामं करू आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या परीनं त्यांनी लढावं. आमच्या परीनं आम्ही खूप मेहनत करत आहे. माझे जे मनसैनिक आहे, एक आम्ही मित्र परिवारच आहे, ते खूप मेहनत घेत आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता आश्वासन नको, कार्य हवेत आणि मी ते करून दाखवेन, ही माझी गॅरंटी आहे. हे मी नक्की करेन, तर जनतेने माझ्यावर विश्वास करावा. सरिताताई, आपल्याला माहितीच असणार की नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद पडत आहेत. तर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं याकरता आपलं काय एक उपाययोजना? अगदी बरोबर, हा विचार माझ्या डोक्यात होताच. जसे जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांची फी खूप वाढत चाललेली आहे आणि अभ्यासपेक्षा मला वाटतं तो एक बिझनेस झालेला आहे. तर त्याच्यासाठी नक्की काही ना काही करू. जे गव्हर्नमेंट शाळा आहे त्यांना आपण कुठेतरी पुढे अजून नेऊ आणि जे गोरगरिबांची मुलं आहे, जे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी नक्की आपण काही ना काही कार्य करू. ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या आमचा असा प्रयत्न आहे की आम्ही इंग्लिश मीडियम करू, ताकी जे गोरगरिबांचे मुलं आहे त्यांना पण उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण मिळावं आणि जे पडल्या अवस्थेत शाळा आहे त्यांचा आम्ही निर्माण करू, अशी आमची इच्छा आहे आणि मनातून इच्छा आहे. तर आम्हाला संधी मिळेल तर आम्ही हे कामं जरूर नक्की करू. एक 15 तारखेला वोटिंग होणार आहे, काय जनतेला एक आव्हान राहणार आहे आपल्याकडून? जनता मला असं वाटते की जागरूक आहे आणि येत्या 15 तारखेला जे निवडणूक आहे तर आपली जागरूकता त्या निवडणुकीद्वारे दाखवावी आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करावं. माझ्यावर, माझ्या पक्षावर एकदा विश्वास नक्की दाखवावा. आपली मुलगी, सून, बहीण म्हणून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं, कारण मला जनतेसाठी काम करायचं आहे. एक नगरसेवकचा अर्थ तोच असतो की नगरसेवक. माझ्यासाठी जनता राजा आहे आणि मी त्यांची सेवक बनून नेहमी कार्य करत राहील. तर मला एक संधी त्यांनी नक्की द्यावी आणि येत्या 15 तारखेला मला मतदान करावं आणि माझ्या रेल्वे इंजिनला पुढे आणावं. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालत पतली कर दी है वैसे भैया। आज के डेट में राज साहब ठाकरे महाराष्ट्र का इतना बड़ा चेहरा है कि एक फोन मारेंगे पूरा मंत्रालय उनके घर में जाता। ये उनकी खाली एक काम करो, ईवीएम मशीन और मोदी का चेहरा दिखा रहे हैं होर्डिंग्स के ऊपर। हमारे सामने कोई नहीं टिक रहा है, हमारे सामने कोई नहीं। देवेंद्र फडणवीस खाली ईवीएम मशीन। फडणवीस साहब को नम्रता की विनंती करता मैं, फडणवीस साहब को नम्रता की विनंती करता मैं, ये होर्डिंग्स हटा दो तुम्हारे, ये होर्डिंग्स हटा दो।
आता कुठं गेली आचारसंहिता, आता कुठं गेलं तुमचं NMC? पूर्ण त्यांनी बुक केले होर्डिंग. आमचे होर्डिंग लावत नाही. आमचे राजसाहेब ठाकरे ज्या दिवशी म्हणते ना त्या दिवशी एका याच्यावरती त्यांच्या घरी जाते. मंत्रालय घाबरलेले आहे, सगळे मिनिस्टर घाबरलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळा दबदबा आहे. कोणी आम्हाला फक्त हे लोक काय करतात, आम्हाला टार्गेट बनवत आहे, आमच्या लोकांना मारत आहे, आमचे बॅनर फाडत आहे. याचं NMC CP साहेब, कमिशनर साहेब यांनी आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे शिवसेना एक झाली, परंतु नागपूरमध्ये होऊ शकली नाही. काय सांगाल तुषार भाऊ? त्याचं कारण असं आहे, माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करतो. आता युती किती ठिकाणी होते, युती का किती कोणत्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं हे साहेब डिसिजन घेते. त्याच्याकरता मी पक्षातला सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे, मी ते डिसिजन घेऊ शकत नाही. अभी थोड़ी देर पहले आप कह रहे थे आपको परेशान कर रहे हैं चुनाव लड़ने में. भारतीय जनता पार्टीचे लोक आमचे बॅनर फाडत आहे, आमच्या मुलांना मारत आहे. CP साहेब काही करत नाही आहे, फक्त तोंडावरती बोट ठेवून आले. भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा किल्ला ते लढून आले. हे काय झालं? हे प्रशासन सगळं यांनी विकत घेतलेलं आहे. सरकारचा मी निषेध करतो, प्रशासनाचा मी निषेध करतो. माझं आव्हान आहे पोलीस प्रशासनाला, ज्या दिवशी तुषार गिरे बटन काढन त्या दिवशी त्यांनी आपली बटन काढायला पाहिजे. तुषार भाऊ, अगर समजा सरिताताई गिरे महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून माझ्या बायकोला CM साहेबांनी सरळ सांगितलं, तुझी बायको निवडून आली, तिला आम्ही कॉर्पोरेशनमध्ये घेऊ. हे उत्तर तेच देणार आहे. जनता व्होटिंग होणार आहे नागपूरमध्ये, जनतेला आपलं एक काय आव्हान राहणार आहे? सगळ्या जनतेला, माझ्या भगिनी, माझे वडीलधारे माणसं, माझे मित्र, माझे परिवार, माझे कार्यकर्ते, सगळ्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे, एक सुवर्ण संधी आम्हाला द्या. एक सुवर्ण संधी आम्हाला द्या. तुम्ही काँग्रेसला दिली, तुम्ही BJPला दिली, एकदा चेहरा बदलावा. हा बदल पाहिजे, हा बदल हे द्या. जनतेला आव्हान आहे, एक बदल करा. माझी पाय जोडून आई बहिणींना सगळ्यांना विनंती आहे, फक्त मला एक सुवर्ण संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती आहे की आता हे जुमल्याची सरकार जाऊ द्या आणि काम करणारी सरकार खूप झाले ते जुमलेच चालू आहे आणि खोटं चालू आहे. आता काम करणारं सरकार आलं पाहिजे ना. आमचं सरकार जे आहे ते काम करणारच आहे. राजसाहेबाचं काम, आमचं मनसे जसं नाव आहे, आम्ही लोकांचे कामं करत राहतो आणि आमचे कामं पाहून लोक खुश आहे आणि त्यांना परिवर्तन पाहिजे, तर परिवर्तन झालं पाहिजे. बस एवढ्या नंबर त्याची विनंती आहे. 2 नंबरचं बटन प्रभाग क्रमांक क 2 नंबरचे बटन दाबावे इंजनचं आणि जय महाराष्ट्र, जय मनसे.